शिवलाल महाराज की, बाल ब्रह्मचारी रामराव महाराज की, गुरुवर्य शास्त्री साहेबराव महाराज की। जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल, जय लाल बोलो जय सेवालाल। टाळी टाळी। सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल बोलो जय बोलो। सेवालाल। जय सेवालाल बोलो जय सेवालाल। धर्मिणी नंदन जय सेवालाल, भीमानंदन जय सेवालाल, जय मणि नंदन जय सेवालाल। भीमानंदन जय सेवालाल। धर्मिणी नंदन जय सेवालाल, भीमानंदन जय सेवालाल, भीमानंदन जय सेवालाल। भीमानंदन जय सेवालाल। जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल बोलो जय सेवालाल। जय सेवालाल बोलो जय सेवालाल। जय सेवालाल, जय ताली जय आवाज दो। सेवालाल, जय सेवालाल, जय जय सेवालाल, जय सेवालाल जय जय सेवालाल। जय सेवालाल बोलो जय सेवालाल। बोलो सेवालाल महाराज की जय। जगत जननी जगदम्बा देवी की जय। शामका माता की जय। जेतालाल महाराज की जय। रामराव बापू महाराज की की जय। सब संतन की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। गीतार माई एक श्लोक 7व्या अध्याय माई यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया तु मिच्छति तस्य तश अचलाम श्रद्धा विधाम्यहम। देव गीतार 7व्या अध्याय में एक वाद केला आणि वो शास्त्र मनक्यार उथाने सारूच जगेर माई दी लोकर वाते करायला टाळीच्या शास्त्र आणि संत शास्त्र आणि संतेर वातेन कराय न टाळीच्या कारण शास्त्र आणि संत आपण जे वाते कच व आपण उद्धारे सारू आपण कल्याणे सारू रच आणि शास्त्र केरी पक्षपात लेताणी बोलिनी शास्त्र केरी पक्षपात लेताणी बोलिनी वो धर्मेर छेनी जातीर छेनी संप्रदायर छेनी मनक्यार छेनी बापडीर छेनी के पुरुषर छेनी कारण शास्त्र आणि संतेर मुंडाग याच्यावत प्राणी मात्र उद्धारेर जिम्मेदारी आणि याच्यावत प्राणी मात्र उधारेर जिम्मेदारी रेर कारण शास्त्र आपले ती जो बोलचा वो सार्वभौम बोलच आणि शास्त्रेर वात वो काही काळे सारू रेने जसो द्वापार युगेर माय गीता केताळे भगवान चले गो ताप कलियुगेर माय वर काही उपयोग छयचा असो काही नियम छय कारण शास्त्र हे सार्वभौम असतात आणि संतांची आणि शास्त्राची शिकवण ही सार्वभौम असते सार्वभौम कळतंय ना मग काय केलं जो कळत नाही शास्त्रेर आणि संतेर शिकवण हाई सार्वभौम रचा म्हणजे वन देश काळ आणि परिस्थिती जेरो बाद हे ने वन सार्वभौम कच चिंतन करायचा की शास्त्र आणि संतेरी वाते गोरमाटी केरच का मराठी बोलेच गवर्नमेंटच बोलेच काय तो मन थोडा गडबड ह्याच्यात सांभाळली तो
का गोरमाठी म्हणून आदत छेयचा सवय छेयचा शास्त्र आणि संत शास्त्र केन कच शास्त्रेर दी प्रकार शासनात शास्त्र हा संसनात शास्त्र शासन करने वाळो एक शास्त्र आणि प्रशंसा करे वाळो एक शास्त्र आध्यात्म शास्त्र जे छ वो संसनात शास्त्र छ आणि धर्मशास्त्र जे अंकच वो शासनात शास्त्र शासन असं केलंच पाहिजे असं वागलंच पाहिजे नाहीतर पाप लागतं असे जे म्हणणारे शास्त्र आहेत असे जे केवळ शास्त्रच ओन धर्मशास्त्रकच खोटो न बोलीच्या केनी न ठगीच्या न फसायच्या इमानदारी ती वागीच्या आचे ती वागीच्या शेर भलेर काम करीच्या केरी नुकसान हे असो न वागीच्या हाय केवळ जो शास्त्रच ओन धर्मशास्त्रक आणि धर्मर पालन करीचे आहे हा शास्त्रीय दंडक कारण जर आपण धर्मेर पालन जर न केले तो पाप लागच आणि पापेर परिणाम काय रच दुःख पापेर परिणाम दुःखच आणि पुण्यर परिणाम सुखच आणि आपण से सुख चावाचा आपण से सुखच आहे आणि संत आपण काय कच सुख एक हेची ठाई बहुपाई संताच्या सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तेथे तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरायची हे आपल्याला ही शास्त्राने संतांनी शिकवण दिली तर शास्त्र दोन प्रकाराचे धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र अध्यात्मशास्त्रामध्ये दंडक नाहीये हे केलं तर पाप लागेल ते केलं तर पाप लागेल हे केलं तर असं होईल ते केलं तर असं होईल असं अध्यात्मशास्त्रामध्ये नाहीये म्हणून संशनात शास्त्र स्तुती करे वाळो वाट दखाय वाळो जो शास्त्राचं वन अध्यात्मशास्त्र कच गीता अध्यात्मशास्त्रच ज्ञानेश्वरी अध्यात्मशास्त्रच उपनिषद अध्यात्मशास्त्रचा भागवत अध्यात्मशास्त्राचा संतेर वाणीशी अध्यात्मशास्त्राचा आणि संतेर वाणी सार्वजनिक आणि सार्वभौम वो कराई धर्मेरी वाद करच कराई वो आध्यात्मेरी वाद करच तर कराई धर्मेर जसो आभंगेर जसो पार्श्वभूमी हणो वसो वो वाते करच तोर माय धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा अभियन काय केवाळतम धर्मशास्त्र केवाळ की अध्यात्मशास्त्र केवाळ संतेर वाणी अभंग अभंगच संतेर वाणी काटेती कटेनी आणि जे कटजावच जेर वाणी कटजावच तंबाखू खायवाळवरच काय खायवाळवर जाऊ तंबाखू खायवाळी वाणी कटजास बिडी पे वाणी कटजाच पण जे संतेर वाणी रच वर नामचा अभंग नाही जया भंग ठेविले अभंग अभंगाचा रंग कोण जाणे तर अभंग ज्याला भंग नाही नाश नाहीये कालातीत नाही देशातीत नाही परिस्थितीत नाहीये सर्व देशामध्ये सर्व काळामध्ये आणि सर्व परिस्थितीमध्ये जे कामाला गोष्ट येते ती संताची वाणी म्हणून संत ज्या मार्गाने गेले आणि ते ज्या मार्गाने जायचं सांगतात त्या मार्गाने जर जीव गेला तर त्याचं कल्याण होऊ शकतो मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे मार्गे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय मी हे का बोलतोय कारण शास्त्र आणि संत तर शास्त्राचे दोन भाग केले आपण आणि शास्त्राचे दोन भाग केले संताचे जे भाग आहेत ते पण दोन आहेत आजान कोटीचे संत आणि इंजान कोटीचे संत मारवा ते समजे मारूच जरा हेटाव युजान कोटीचे संत आणि आजान कोटीचे संत संत दोन प्रकाराचे शास्त्र दोन प्रकाराचे युंजान कोटीचे म्हणजे साधन करून सिद्ध झालेले संत युंजान कोटीचे आणि उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव हे आजान कोटीचे संत आजान कोटीचे जन्मजात सिद्ध जसं ज्ञानेश्वर महाराज आहे एकनाथ महाराज आहे तुकाराम महाराज आहे हे सर्व संत आजान कोटीचे आहेत यद्यपि तुकोबार आहे तुकाराम महाराज भंडारा भामचंद्रावर साधन करत दिसत असले तरी सुद्धा आम्ही वैकुंठवासी
आणि जर ते साधन सिद्ध जर असले असते तर वैकुंठवासी म्हणले नसते. आम्ही वैकुंठाचे राहणारे आहोत, आम्ही इथली वस्तू नाहीये. मग आलो कशासाठी? बुडत हे जन ना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. का आलो? भगवंतानी पाठवलं. संत येतात कोणासाठी? आपल्यासाठी. कशासाठी? इथं येऊन तंबाखू खा म्हणण्यासाठी. इथं येऊन काय म्हणतात? तंबाखू खात जावं, दुसऱ्याला ठगलं पाहिजे, दुसऱ्याला फसवलं पाहिजे, दुसऱ्याची मान मोडली पाहिजे, दुसऱ्याच्या चुली बंद केल्या पाहिजे. ही संतांची शिकवण आहे ना. गुरुगुरु देख रहे थोडा मार साहब, ही संतांची शिकवण नाहीये. संत कधी वाईट मार्गाला जीवाला घेऊन जात नाहीये. आणि संत हे काही ना काही आपल्याकडून मागण्यासाठी आले नाहीयेत की हे दिलं तर आम्ही हे देऊ. ते देवाविषयी लागू पडेल एक वेळेस. घेशी तेव्हा देशी आईसा असं उदार. घेशी तेव्हा देशी, देव अगोदर घेतो नंतर देतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, संतांची वाणी सार्वभौम आहे, शास्त्राची वाणी सार्वभौम आहे. आणि सार्वभौम काय? 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहून गेले. ज्ञानेश्वरी सांगितले शके 1212 उत्तरे टीका केली पाहिजे. ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला. शके 1212 आणि शेके संवत नाही, इसवी नाही, शके 1212 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि एका प्रेताच्या द्वारा ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा हे प्रेत होते, समोरून चालले होते. त्या प्रेताला उठवलं आणि त्या प्रेताने ज्ञानेश्वरी लिहून काढली. जसं आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, जसं आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी लिपिबद्ध केली, लिखाणबद्ध केली. मी हे का सांगतोय? संतांची वाणी ही कालातीत नसते. 725 वर्षापूर्वी सांगितलेलं लिखाण आज सुद्धा कामाला येत आहे. येतं का नाही? आज सुद्धा कामाला येतं. एवढंच नाहीये, जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र आणि सूर्याचा उदय आणि अस्त होतोय, जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्याचा आणि चंद्राचा उदय आणि अस्त होतोय, तोपर्यंत ज्ञानेश्वरी ही जशास तशी सगळ्याला आनंदित करत राहणार. मी काय केरोचो? शास्त्रेर वाणी आणि संतेर वाणी अभंगरच. संत काय केला का आपले ना? संतेर शिक्षण काहीच आपले ना, शास्त्र शिक्षण कायचा. मग संतेर दी कोटी की दो युंजान कोटी आणि अजान कोटी. आणि जे संतेर मग वाणी केरोचो वो अजान कोटी संतच. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज एकच कोटीचा. शेवालाल महाराज संत 900 कोटी रो संतच. युंजान कोटी रो छ की आजान कोटी रो छ. कारण शेवालाल महाराज सुद्धा कधी साधना किदो कोणी. आणि गोदावरी काठ्यावर उपर जगदंबा उंदून ज्ञान दिनी. कारण गुरु परंपरा ही सनातन परंपराच. आणि गुरु परंपरा सनातन परंपरा रेर काढताणी तम देव जरी रे, तम संत जरी रे, तरी गुरु कळणू लागच. गुरु कळणू लागच. बिना गुरुर मार्ग मळेनी मळच. बिना गुरु मार्ग मळेनी. पण शास्त्र आणि संतेर वात सांभळे सारू सुद्धा गुरु लागच. शास्त्रे वात कळे नाही, संतेर वातही कळे नाही, वर्षारू सुद्धा गुरु लागच. आणि गुरु काही करच, गुरु काही कच जास्त कार्यक्रम लगावच नाही. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे, ही संसाराची रीत. पण संत तसं नाहीये. संत हे काही न मागता, काही न घेता जीवाला देतात. शेवालाल महाराज सुद्धा आजान कोटीरो संत.
यद्यपि वन जगदंबा ज्ञान दिनी हे आपल्याला वाटरोच पण तमने मालम काय शिवालाल महाराज आरतीरमाई काहीच शिवालाल महाराज आरतीरमाई वाते आमेलीचा आणि वतो केमलेचा की शिवालाल महाराज हा शिव अवतारीच भगवान शंकर अवतारच आणि आपल्याला मालमचा आहे ज्ञानेश्वर महाराजेर गुरु निवृत्तनाथ महाराज हाय सुद्धा शिवीर अवतारच आणि शिवलाल महाराज सुद्धा शिव अवतारीच लारेर मुळी एकच मुळी तो एकच फांदा तो कतराई हणो आणि तुमने एक वर लारेर बात को रामानंद स्वामी काशीरो आपले काळेरो एकमेव संत रामानंद तो वो रामानंदेर शिष्य है तो विठ्ठल पंत ज्ञानेश्वर महाराजेरो पिता आणि वो जर रामानंद स्वामी शिष्य होतो कबीर महाराज आणि वो जर रामानंद स्वामी शिष्य होतो रविदास मीराबाई रो गुरु जे राठोडेर मीराबाई मेवाड़ कन्या राजपूत कन्या मीराबाई मीराबाई रो गुरु भी रविदास रैदास उन जन तुम कचो रैदास तो रैदास रो गुरु रामानंद स्वामी कबीर महाराज रो गुरु रामानंद स्वामी ज्ञानेश्वर महाराज पिता गुरु रामानंद स्वामी आणि वतेतीय वाते से चाली काशी थी वतेतीय से वाते चाली अब 84 सिद्धेर में आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मग भगवान शंकर आदि सिद्ध आणि तेज शिवलाल महाराज आहेत तेज निवृत्तनाथ महाराज आहेत तेज निवृत्तनाथ महाराज आहेत तेज ज्ञानेश्वर महाराजांचे परंपरा ज्ञान कसे बघा मुळात अंतर नाही हो मुळेर में अंतर छेज नाही पण आपण जो को फांदी फांदीर फरेवाळ मन क्याचा मा वाते काय केरो चो यो यो याम याम तनोह भक्तः श्रद्धयाचो मिच्छति तस्या तस्या चलाम श्रद्धाम विधाम्य हम भगवान गीताम केरो से की जेर जेर ऊपर श्रद्धा देवेर कतरी मूर्तीच देवेरी मूर्ती कतरीच देवेरी मूर्ती कतरीचा 5 कारण सनातन वैदिक धर्मेर माई 5 मूर्तीर पूजा केमेलेच भगवान शंकर भगवान विष्णू किती झाले 2 भगवान गणेश गणपती 3 चौथी देवी जगदंबा आणि 5वं सूर्य 5वं सूर्य ह्या 5 देवाच्या 5 हे देवाच्या मूर्ती आहेत त्याच्यापैकी सूर्य साक्षात आहे कोणी जर सांगितलं की देव दाखवा कत जर तुम्हारा देव कसा तर सूर्य दगडावर सूर्य देव छरी काय साक्षातच नाही सूर्य साक्षात देवचा जगेर माय ये 5 देवेर मूर्तीर पूजा करेर विधानचा आणि ये श्लोकेर माय भगवान काय केरोचा यो यो जो 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 कोई जे जे देवेर पूजा करेर इच्छा करच वोर वोर वो तदविषयक जो श्रद्धाच वो तदविषयक श्रद्धा में पक्की करूचू आणि वो जन्मो जन्मी वोच देवेर भक्त बनाच अब जगदंबार भक्त कृष्णेर भक्ताचा आणि आब आपण जो शरीर छोड़ता ये शरीर में आयाचा जर लारे शरीर में जर आपण के देवेर पूजा किदे हणो तो ये शरीर में आता पूजा करियो वो तो जर पूजा किदे कोणी हणो तो आता पूजा हे वाळ कोणी आणि आब जर न कर रे हणो तो अंग हे वाळ कोणी मनुष्य जन्मेर में आयचा आपण आयचा नाही जगदंबार कृपा हेगी शिवलाल महाराज कृपा हेगी आणि मनुष्य जन्मेर में आपले न घालो मनुष्य शरीर दिनो कसे सारू आषाढी बकरा काटे सारू कशी सारू दिनो आपले बाप जतो देखो वो तो सब आषाढी धूमधामे ती मना रहे लोग गटारी आमोशा आया अब वरी सारू देव शरीर दिनो कहीं भला मन एक बात को ये आपण जो को बांधेर ऊपर ले जाता बाळाचा
वो काय होच शेज स्वर्गेन जाऊच काय, शेज वैकुंठवासी हे जाऊच काय, शेज कैलासवासी हे जाऊच काय शेज। आणि जर खान पीन जर तुम वैकुंठवासी हेते हणो हमार जीवन बेकारच सक्षने तुम से काम करता जर वैकुंठवासी हेते हणो स्वर्गवासी हेते हणो तो हमारो जीवन तो बेकारच नहीं। आणि दुसरं बात भूत होच कोण, भूत होच कोण पच जर गीता ज्ञानेश्वरी आणि कथा कीर्तन करे वाळ जर मनकार वैकुंठवासी हेतो कोण हेणो तो कोण होच दारू पिवाळ, लोकों ठेके वाळो, बिडी खिचे वाळो, दात रंगा मेल जको कराई खरो बोली नी जीवन नरकमय मंदिर ऊपर चेहरा छई नूर छई तेज छई। अभी ती फक्त पाणी पी बोलोच, फक्त पाणी भूकोच छू अभी तरी पण तेज काय सक्ष नाही कोणी उत्साह सक्ष नाही काय हा। आणि तुमने जो आप डोळे लागरे बाटी कराव पंगते बसारा जागो मै भूकोच छू नी मकत खाना मेलोच मत धासो 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 जावरो छू नी आणि तुम तो मस्त बेटे तो दिता से ते आता बेटे जो कोण मग वात काय केरो छू भगवंत कच की यो यो जे जे मनकान जे जे देवेर पूजा कर इच्छा होच जेर जस श्रद्धाच और वो श्रद्धा में पक्की करू छू। अब श्रद्धा तीन प्रकारे री, श्रद्धा तीन प्रकारे री सात्विक श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा। गीतार 17वें अध्याय में करवर नामच श्रद्धा तवे त्रय विभाग योगो तीन श्रद्धा। तो तामसी श्रद्धा वाळ लोक चोच उ भूत प्रेत शैतानेर पूजा करच गीता वाचन देखलो। जो तामसी श्रद्धार लोकचा वो बकरा काटच, जो राजसी श्रद्धावाळ लोकचा राजसी श्रद्धा कारण तीन गुण तुका म्हणे जन केले प्रकाराचे तीन कारण जगेर माय तीन प्रकारे लोकचा सात्विक लोक, राजसी लोक आणि तामसी लोक सगळे एक नाहीत बाबा, एका प्रकाराचे नाही आहेत। केनी केनी काही खाऊ वाटच, केनी केनी कुंर येऊन वाटच, शेर वेगळे वेगळं प्रकृतीचं नाही, शेर वेगळं प्रकृतीच काही काही म्हणे काय काही शिळी बाटी खाऊ वाटच, शिळी बाटी तामशीरच बा पण आपण कसं का अरे आवतेन जायचं उशीर हेरोच सगळं शेतीरी कामेर वेळाचं कत बाटीर कत वेळ वेळा बाट देऊ खऱ्या खालो आपण जो काय हणू एखादी शिळी बाटी खान चालू आवतेर माय जावा वत बादेर माय लारती बापडी लाय बाटी लाय कोणी मेहनत करायची आपण पण बात असोच की बात ही सिद्धांतेरच तमने काही करेच काही न करेच तम ठराव शास्त्र मार्ग दकाळ दिनो येन तामसी श्रद्धा कच येन राजसी श्रद्धा कच येन सात्विक श्रद्धा कच। तामसी श्रद्धारो मन क्या भूत प्रेत यक्ष किन्नर पूजा करत आणि राजसी जो को रच राजसी देव देवतार पूजा करस ई देवी ऊ देवी ऊ देवता ऊ देवता ऊ देवतार पूजा करस आश्राई मसोबा खंडोबा वो हसो वसो हेंद्री शेंद्री दैवते कोण पूजती भूते खेते वो देवेर पूजा करत आणि सात्विक जो रचने भगवानेर पूजा करत सात्विक जो रचो भगवानेर पूजा करत कारण सात्विक सरळ देवेन रस्ता जाओ सरळ नो बायपास भगवान करे सरळ जो रस्ता जाओ तो सरळ वो सात्विक श्रद्धार रस्ता सात्विक श्रद्धाच आणि जे मरण 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 पशु पक्षी जीव जंतूर कुणसे कुणसे शरीर माय फरन फरन जर मनक्यार जन्मेर माय जर आवगे आणि जर आताळी जर आचे जर संगतीन लागे आणि जर देवेन पूजा की दे तो आंगेर मार्ग ये तो फरक करो 16वें अध्याय में देखो पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शैरम ये संसारे दुष्पाई दुष्पारे पुन्हा जन्मेरो मरेरो जन्मेरो मरेरो जन्मेरो मरेरो काय सांगू गर्वीची यातना माझं भोगाविता नारायणा जे एका जर गर्भेर माई जर आव गई याडी रे बापी आपण तो बू खारो खाटो खारी
तिखो खारी थंडो खारी आलूर नाही माय उबळू लागत गर्भेर माय आय यात्रा त्रास होस महाराज आणि यात्राच कोणी जे वेळा शरीर ये शरीर माहिती प्राण भार निकळच प्राण लाखो करोड जर विंचू एके जागेवर काटेंवर वेदना आहे नी वस वेदना होच प्राण शरीर माहित भार निकळ जा आत्रा वेदना होच आणि आत्रा वेदना होच तो ये शरीर माहिती प्राण भार निकळ जाना गरीबेर वो दुःख आणि आत्राच कोणी बुडा बेरमय आ 13वें अध्याय में भगवान एक श्लोक केला गो इंद्रियार्थ्यो शिवैराग्ये मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ऐशी दशा येईल पुढे तो मन होईल वेडे म्हणून आत्मज्ञान चोखडे चिंतोरी ठेवी ऐशी दशा अंगम गलितम पलितम दसन वियतम जातम तुंडम लाळ मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली सर्व करीती हाड हाड नाक मुख नाकही गळायला लागलं मुखही गळायला लागलं कारण आता तोंडात राहिले नाही दात आणि सगळे ज्ञानी इंद्रिय जे आहेत कानाने ऐकू येत नाही डोळ्याने दिसत नाही तोंडाने बोलता येत नाही चावायला दात नाही राहिले ही वृद्ध अवस्था आहे एक दिवर्षर जो को बालक रचनी घरे में नातू जन को जोताम उईकच हमार डोकरान काही कळेनी घरे में उकच डोकरान काही कळेनी उबार की छोरी रचनी वो ना याडी के जाचा तार दादा न दोपेरे टाइम ना बाटी देना के मकरन मेल गीचू उ छोरी कच धास धास कती रमे ना वही बाटी ओनी वळे मळे नी तो मतारा अवस्था बाई काय अवस्था मनेर काही करतू आहे नी कोई सांभळे नी आणि वो टाइम में चिडचिड करच कोई सकाळी रे घरेर माई अरे भूक लागरी चर मना कोई सांभळे नी महाराज कोई सांभळे नी डोकरा चार पाय तुटी चार पाय रुपये पडोरच आणि बरखाव करच कोई सकाळी रे घरेर माई अरे एक लोटा पाणी तो दो आणि हाईज डोकरा अपने जमालीर माई खूब मस्ती कीदो नी रे खूब मस्ती कीदो नी चोरी करता तमने पोसोच नी चोरी गोरमाटी चोरी करन पूछ मेल पोसे कोनी ये जुने लोगों को पूछन तम जुने लोगों तुम अब 4 दाडर बाती जरा मोटरसाइकिल आओगे तुम्हारे कना जरा गाड़ी आओगी जरा बंगला आओगे करन काय लार जाओ नी थोड़ा लार 50 लांग जाओ नी छे चोरी कर बरबड्या बरोबर 72 दुष्काळ में बरबड्या चोरी करता नी पोस मेले जन लोग खायन मळतो तो कोणी आज उज डोकरा अवस्था अरे जो डोकरा तुम्हारे सारू नंबर कमा मेलो छ आज तुम और ऊपर मस्ती मार रहे छो गाड़ी चलान जब धास रहे छो नी वो डोकरा कमा मेलो तुम काई कोन की दे आज और मन क्या जो बाप यारी बाप कमा मेले छ वो वेचन खारोच वेचन खारोच कोणी वेचन तुम काही कमाई की दे यारी बापेर कमाई टकाय कोणी टकान रकाडे कोणी और वेचन खारायचो तो हाय तमार काही कमाईच काय तो हाय हमें संत शिक्षण कोणी दिने मैं हाय वाद का केरोचो कारण जन्म तरी दुःख बुढा पावगो तरी दुःख आणि हे शरीर माहिती मरे टाइम नाही दुःख मग कतरा दुःख छ करताणी शरण जोने रे देवेर पूजा करणे देवेर भजन करणे तमने पूजा एकच मालम बस वर दुसरो पूजा कळेच नाही आपले ना एकच पूजा कती जाओ भारतेर माई कती जाओ मस एक बात पूछो कि गोरमाठी ऊपर कौन से नक्षत्र पानी पड़ मरोज को कौन से नक्षत्र माई पानी पड़ोज को कती जाओ से एकच क्वालिटी गोरमाठी तम तेलंगाना में जाओ आंध्रा में जाओ मध्य प्रदेश में जाओ राजस्थान में जाओ गुजरात में जाओ महाराष्ट्र में देखो से एकच क्वालिटी मैंने कहा कौन सो पानी पड़ मेलो चुको अब कहीं दिचारे हणो बा मग काही वाते का करो तुम जर शरीर में पुन्हा जर आये तो आत्रा दुःख मरेर आत्रा दुःख बुढापणेर आत्रा दुःख पछ आसो काहीतरी काम करो की पुन्हा जन्मेर माई आयर वेळ न आईच्या
करताना शास्त्र आणि संत आपले मार्गदर्शन किदे संभाळ वो केला अंग जर खाई हेणू अंग जर काहीतरी धोको हेणो तो संत આપણે सिग्नल दस ह्या रस्त्याने जाऊ नकोस बाबा हा रस्ता चांगला नाही आहे कारण संतेनं से वाटे मालमच शास्त्रेनं से वाटे मालमच करतानी वो मनक्यानं आजचे वाटेनच लगावच पण तरी मन काय जाय नाही वन काय कळच का सर वन काय कळच कच शास्त्रेने काही कळे नाही संतेनं काही कळे नाही शेतोनच कळच आणि एक वातच भाकी आजरो मन क्या केनी केन माने तयार छे नहीं केनी कोई माने तयार छे वन काय कळच कच अब वो जो कराई वन शास्त्रही मालम छे सतसंगती मालम छे देव धर्म मालम छे ने काही ज मालम छे चा वो मन काय कच वन काय कळच कच आणि जर सदरेर हेणो तो एक वाच देवे ऊपर शास्त्र ऊपर आणि संत ऊपर विश्वास करो जो मार्ग संत केमेलेचा आज शेवालाल महाराज आपण जो वाते केला गो जगदंबा शेवालाल महाराजांनी केला जगदंबा शेवालाल महाराजांनी केला शेवालाल महाराज जेताभायाने केला गो जेताभायाने केला गो जेताभाया अंग से आपले समकी माताने केला गो सुकालाल बाबाने केला गो परशुराम महाराजांनी केला गो आणि ही जो परंपरा चली आ रहीचा तो संतेर वाणी आपले ती जगदंबा जे उपदेश दिनी जगदंबारो खरो उपदेश जेतालाल महाराज आणि सुकालाल महाराजे ताणीच अंग छे अंग जरा वेगळो हेगो विपरीत हेगो तो केरवासा असं वर्षारू मनक्या जन्म आपल्याने मळोचा आणि आपण एक चौऱ्यावर उपर उभेचा अबो चौऱ्यात आपण कत जायचं आपले हातेर माहित कारण कर्म करे सारू देव आपल्याला स्वतंत्रता दे मेलोच स्वतंत्रता दे मेलोचा आणि मग जो श्लोक लिहिदोचो की यो यो याम याम तनु तनु शब्द देवेर केने कृष्ण रूपासना करेर इच्छा आवच केने विष्णूर केने देवीर केने गणेशेर गणपतीर केने अन्य 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 आणि देव कच आता की जेव जो जो मार जो अनंत मार रूपचा अनंत वेश अनंत रूपे मार शरीरचा वर माहिती जो तो आवडचा एकान दिलं वो एकान दिलं आणि वर विषय श्रद्धा रकाड आणि हिंदू धर्मेर आणि सनातन धर्मेर आत्री दुर्दशाच महाराज आत्रा देव आत्रा शास्त्र आत्रा संत रेताने सुद्धा पीर पैगंबरेन पूजच पीर पैगंबरेन पूजच तमने काय कमीच काय रे शैलानी बाबान जायवाळ पीरेन जायवाळ तुम्हारकन काय देवेर कमीच काय शास्त्रेर कमीच काय तुमने कोण संतो केला गो पीरेन जाव कर कोण केला गो तुम थडगार ऊपर चादर चढान जाव करताणे आत्रा संत आत्रा शास्त्र आणि आत्रा भर भक्कम हमार कण छत तरी हम दुसरे पुजरेचा आणि मैं एक चैलेंज ते बात कुछ हमेशा सनातन हिंदू धर्म तर्क शुद्धस म आईआईटी ने लेक्चरून लेक्चर देवाळ मन क्याच आईआईटी ना इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी उन लेक्चर देवाळ मन क्याच म रेडीमेड बोलवाळ मन क्या छे नहीं कोणसी बात तम लेता मारकड़ा वो टेक्निकली म शास्त्र ऊपर तुमने जरा सिद्ध करन दकाळू म कतरे वा केला गोरमाठी जो परंपराच वो से परंपरा आतरी उज्ज्वल परंपराच शास्त्र शुद्ध परंपराच आणि गोरमाठी समाज आतरा उदार समाज धर्मात्मा समाज आणि आज आपण मालम घ्यायच्या की आपण धर्म आपण जो आर्थिक राजधानी मुंबईचा ये मुंबई ऊपर उपकार गोरमाटीच आणि आप भारतीय जो राजधानी छ दिल्ली वो गोरमाटीर खेतेर माइस लाखा बंजारे 500 एकर शेती लाखा बंजारा 500 एकर शेती दान दिलो आज दिल्ली नवी दिल्ली जुनी दिल्ली वो दिल्ली जो कोण गोरमाटीर खेतेर माइस
अमरसिंह राठोड महाराणा प्रतापेरो पुतण्या मीराबाई कुळेरो राठोड आणि मीराबाई आणि हाय महाराणा प्रताप मीराबाई रो चुलता चाचा मीराबाई आणि मग एक वाता हमेशा गुजो वारकरी संप्रदायर माई 18 पकड जातीर 42 संतास पण केवळ एक गोरमाटी समाजर माई 42 संतास एक गोरमाटी समाजर माई 42 संतास 42 और माई मिठू भुकिया हिये आपलं सामत दादा हिये 42 संतेर यादीचा आत्रा गौरवशाली परंपराचा आपण मीराबाई आपले कुळेर राजा भोज आपले कुळेरो मध्य प्रदेश कालिदास राजधानी आणि कालिदास विक्रमादित्य जे नवरत्न आहे ते नवरत्न विक्रमादित्य तो विक्रमादित्य नवरत्नेर माई हाय कालिदास एक येतो राजा भोज गोरमाटी रोस राजा गोपीचंद गोरमाटी रोस आत्रा उज्ज्वल परंपरा हम लोकचा आणि आत्रा उज्ज्वल परंपरा हम लोक रेता आणि आज हम कायचा दुसऱ्या लार वकरेचा दुसरे जोडा वटारेचा दुसरे हमने काही दिए काही कचा अरे हम दुसरे नौकरी देवाळ लोकचा दुसरे नौकरी मांगे वाळ लोक कोणी हम नौकरी देवाळ लोक ते मार नानार घरा दिससे लोक कामेन हे ते दिससे और माई कोरी कोरसे दिससे लोक नौकर हेते 12 नंबरेरो आणि बगीर माई 4 घोडे बगीर माई चाल्यावर मारणार आहेत मार आखे देख मेलो छु तो समाज गोरमाटी समाज आत्रा उज्ज्वल है तो महाराज आणि इंग्रजांना जर भारतीय माई किती डर है तो फक्त गोरमाटी ती आणि करताने आज तम जे कॅटेगरी माई सोने हाय कॅटेगरी इंग्रजर देन्स 6 वर्ष इंग्रज लोक भारतीय सर्वे करताने वो सर्वेर माई इंग्रज जे कॅटेगरी में तमने नाक मेलेचा आज तम वोच कॅटेगरी में छो आणि इंग्रज हानु का किदे कारण म्हणून मालूम येतो की ही राजपूत समाज बंजारा समाज ते हम जिंकूच शकाने करतानी वो काय किदो आज कलमेर माई संविधानेर माई जे तमने घोषित कर मेलेचा डके चोर लुटेरे हाय इंग्रज कर मेलेच आणि इंग्रज कर मेलेचा वरे सारो आज जो वो का हानु ठराय कारण बंजारा समाज हा सर्व संपन्न समाज व्यापारी समाज इतका अफगाणिस्तान इराक इराण पर्यंत आम्ही व्यापार करत होतो इराक इराण पर्यंत अमरसिंह राठोड मी तो आबाल केला गो महाराणा प्रतापेरो पुतण्या एकलो अफगाणिस्तान लढाई जिंकन आहे तो एकलो अफगाणिस्तान लढाई एकलो 22 वर्षावर छोरा 22 वर्षावर हाली कोणी फिटी ती वाय हेतो आडदार हेतो आणि एकलो जा अफगाणिस्तान लढाई जिंकन लाय तो अमरसिंह राठोड असे सुरवीर वागेर छिचारचा आपण वागेर जातचा आपण आणि आज आपण शेळीने भेड्यार नाही वो वागरेचा आपण जरा संस्कृतीन जागो आपण परंपरान जागो आपण कुछ जो वागो तो आपण जिंदगीर जगलेर काहीतरी अर्थाचा शेळी नाही मिंडार नाही म्या करता जगवाळ लोक छे हम दुसरा तलवार आपले मानेर ऊपर देवो हम जात छेचा हम जात अन्याय सेवालाल महाराज काय केला अन्याय करो मत आणि अन्याय सहन भी मत करो केरी ऊपर अन्याय करो मत आणि अन्याय सहन भी मत करो हे सेवालाल महाराज शिक्षणचा अन्याय करू नका अन्याय सहू नका आणि सर्वांनी आदराने राहा प्रेमाने राहा एका परिवारासह राहा आणि असं जर राहिलो आज 14 कोटी आपण बंजारा समाज आहे भारतामध्ये आणि तमने मालूम अमेरिका में आज 20 लाख बंजारा आणि तमने मालूम सोनिया गांधी कोणसे देशर हा इटली हाय गोरमाटी बसामेले देश हाय इटली गोरमाटी बसामेलेस हाय इटली देश गोरमाटी रोज
28 देशेर माई गवर्नमेंट 28 देशेर माई आज अमेरिका माई 20 लाख बंजारा समाजचा आणि आपण एक दुसरे ओळखाने एक दुसरे परिचय दाने तो ही जे आपण संस्कृतीचा इशे एक हेताणी आपण परंपरा जागीच्या आहे एक बापडी रे डिलेर ऊपर महाराज व्यापारी हेते तमने मालूम जिला सागर मध्य प्रदेश जिला सागर पाणी बूंद कोणी हेती लाखा बंजारा 500 आणि 500 तळाव आणि 500 वीर लाखा बंजारा 500 वीर आणि तमने मालूम वृंदावन मथुरान जर गे तो राधा राणी बरसाणार माई जो महल तो वर शेजारी जो महलचा राधा राणी आज जे महलेर माईचा हाव लाखा बंजारा बांधमेलोस लाखा बंजारा बांधमेलो महलचा वो राधा राणी नर्मदा यमुनार किनारे और तुम्हार आतरी विरासत सागर जिला माई पानी पत्तो कोनी हतो तो वो तो तलाव खोताने आज पूरो जिला सागर मध्य प्रदेश झील गोरमाटी रेंज आत्रा ही उदार दानी समाज तो वो समाजन पुन्हा आपण वैभव मालम ह्याच्या इतिहास माहिती पाहिजे इतिहासापासून प्रेरणा घ्यायची आणि पुढच्या जीवनाची वाटचाल करायची म्हणून इतिहास माहिती पाहिजे माणसाला तर अध्यात्म केवळ अध्यात्म असं नाहीये भले तरी देऊ ही संतांची शिकवण केवळ असं नाहीये अध्यात्म करत राहायचा एकनाथ महाराज आपले गुरु समाधी असताना हातात तलवार घेऊन दौलताबादचा किल्ला महाराज जिंकून दिला नाही हे अध्यात्म आहे तर त्या दृष्टीने मन वाटायचं की ये गोरमाटी शिचावर आणि गोरमाटी समाजेर ये वाते मालमचे आहे आपले परंपरा मालमचे आहे आपण इतिहास मालमचे आहे तो आज यद्यपि मन उशिरी हेगोचन मन वाटाचा अभी 1 तास हेगो समार तो जास्त खिचे ती काही ठीक शेचा पुनश्च जसलाबाई याडीर आपण पुन्हा स्मरण करा उंदूर सुपुत्र आता ताराचंद भिया उपस्थितचा आपण शे उपस्थितचा वसंत भिया उपस्थितचा आपण शे उपस्थितचा आणि आज आपण जत्रा प्रेमेती याडीने याद करायचा आपण शे याडी बापेन जागीच्या देवेर पूजेर 5 ठिकाणच देवेर पूजेर 5 ठिकाणच याडी आणि बापू साक्षात देव पृथ्वी साक्षात देव संत साक्षात देव तुळशी साक्षात देव आणि गावडी गाय साक्षात देव आहेत ह्यांची पूजा प्रत्यक्ष देवाची पूजा आहे म्हणून 18व्या अध्यायामध्ये एक ओवीचा सगळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया शिवे लागी शरीरे लोन कीजे काही कच सगळ तीर्थांची धुरे म्हणजे उत्पत्ती स्थान सकळ तीर्थ ज्यांच्या पायापासून निघतात त्यांचं नाव आहे आई वडील सकळ तीर्थ ज्यांच्या पायावर लोळण घेतात त्यांचं नाव आहे आई वडील माता आणि पिता म्हणून आई वडिलाचं सेवा करणे त्यांच्या आज्ञेचं पालन करणे हे आपल्या संतानाचं कर्तव्य आहे आणि याडी बापन अकल दे वाळलो मार बापून काही कळे नाही कजन मार याडीने काही कळे नाही कच तू 4 दाडेर माय आवून तू काळ पॅन्ट घालली तो काढवनेर नाही आणि तू खो शाण हेगो काही तू काढवण घालली तो काढवण पॅन्ट काळ पॅन्ट घालली तो जीन पॅन्ट घालली तो 4 अक्षर शिकन आवगो आणि खिशेर में हात घालतो आणि गामेर माय चालच अरे राम्या खेतेर माय जो ने खेतेर माय जरा आपण काही मजदूर मर्डर कोणी चाल नाही जरा खेतेर माय मग खेतेर माय आव काही आता ना काही कळच मोरला काय अवसर तो ना 4 अक्षर शिके आहे तू आणि आताले घर कच मन नाऊन मॅट्रिक चू ये टिकेट माय आहे चुकच भोंगळ करताळे मारीच्या ये टिकेट माय वाळेन ये टिकेटी मायचे काय तारे याडी बाबतो जो मजदूरी मोल मजदूरी करताना शिकारायचा आणि तू ये टिकेटी माहिती तू ये टिकेट एम के मालकचे काय तमने वो याडी कच हमारो जो राम्याचं नाही बाळ्या ये टिकेटी मायाचं कच अव न काय मालम ये टिकेटी कन का जाऊ हमारो बाळ्या कच ये टिकेटी मायाचा ये टिकेटी मध्ये आधे विषय जर चले गे
गणित चलेगो, इंग्रजी चलेगी, साइंस चलेगो आणि यावगो येटी केटीर में मोल मजदूरी करें शिकारे तुमने याड़ी बाप अन तम येटी केटीर में आ रो तुमने आयती बाटी मोलरीज खाएन आयती बाटी खातान जर येटी केटी माते हो तो और पैंट काढना कीचा आणि अंधारी खोली में लाइट बंद करना क्या रो आणि लकड़ी केसर ले आग्यार लकड़ी ले रो कौन सी लकड़ी ले रो आग्यार लकड़ी लेता नहीं वन के रो और पूजा करे रो मैं का बातें करो छो याडी बापेर मजदूरी और कष्टेन जाणीच्या वो महामारी सारू कतरा कष्ट कर रहे कतरा मेहनत कर रहे छे वो जाणीच्या आणि शे तीर्थ याडी बापेर चरणेवर परस आज आता याडीला आपण वर्ष श्राद्ध कर रहे छे असे जसे धर्मात्मा जगेर जर निर्माण है गे महाराज वृद्ध आश्रम अनाथ आश्रम जनिवेन कसे नाही आहे बाळ कोणी पण वृद्ध आश्रम आज अनाथ आश्रम आपण याडी बापेन जाण रे कोणी करता आयचा मारा आतराज कळू छ की जो मा આપણે પ્રવચનેર માં આપણે જે વાતે કેલા ગો वो वाते आपण ध्यान में रखडीचे आहे और मार्गदर्शन ते आपण चालीचे आहे अतरा माता दी शब्द बोलू छो 2 मिनिट आपण देवेर नामला आणि आपण वाणीने विराम दा जय अंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबे जय अंबे जय जगदंबे टाळी टाळी जय अंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबा जय अंबे जय अंबे माँ जगदंबे माँ जय अंबे माँ जगदंबे माँ जय अंबे जय जगदंबे जय अंबे जय अंबे माँ जगदंबे माँ जय अंबे माँ जगदंबे माँ बोलो ताली बजाओ जरा जय अंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबे जय अंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबे बोलो सेवालाल जगत जननी जगदंबा जेतालाल शाम की माता की रामराव बापू की जय सब संतन की सब संतन के सब संतन के हर हर महादेव शास्त्री साहेबराव महाराज की गुरुवर्य शास्त्री साहेबराव महाराज